नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांश काळानंतर 7 ते 8 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हानिहाय पीक विम्याचे वाटप हे सुरू झाले आहे। तर पीक विम्याचे वाटप हे कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण शेती संबंधित विषयाची माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर मिळेल। आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, बहुतांश शेतकरी हा पीक विमा भरला असून अद्यापपर्यंत 7 ते 8 महिन्याचा कालावधी लोटला आहे, तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अद्यापही मुजोर पीक विमा अधिकाऱ्यांनी व सरकारमुळे हे अदा करण्यात आलेले नाही। तर आता याचाच फटका लोकसभा निवडणुकीच्या सरकारला मिळाल्यामुळे आता कृषी मंत्र्यासहित मुख्यमंत्र्यासकट उपमुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना त्याचा हादरा पोचल्यामुळे आता तात्काळ बैठक बोलवण्यात आली पीक विम्याच्या अधिकाऱ्यांची आणि त्यांना तात्काळ अशा सूचना देण्यात आल्या, जोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार नाही तोपर्यंत सुस्त बसू नका, अशा महत्त्वपूर्ण सूचना ह्या पीक विम्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांनी पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणूक आहे, त्याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे की पीक विम्याची रक्कम जर एखाद्या शेतकऱ्यांमध्ये च्या खात्यामध्ये जर रखडल्या गेलेली आहे किंवा तुर्तास त्यांना विलंब झाला तर त्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचे देखील धाडस हे करणार आहे, हे अशी देखील माहिती सूत्रानुसार मिळाली। तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 तारखेपासून 18 जुलै म्हणजे मंगळवारपासून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे 25% अग्रिम रक्कम मिळाली होती, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1 रुपया जर मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरळ 100% रक्कम ह्या अदा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपलं जर KYC झाले नसेल किंवा आधार प्रमाणित झाले नसेल तर ते करून घ्या, त्यानुसार देखील बहुतांश शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम हे रखडल्या गेलेली आहे। तर आता मित्रांनो, ह्या 8 ते 10 दिवसाच्या काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे संपूर्ण 25% व 75% अग्रिमची सोयाबीन, कापूस पिकाचा, तूर पिकाचा पीक विमा आणि धान पिकाचा, बहुतांश शेतकऱ्यांचा धान पिकाचा पीक विमा हा रखडला गेलेला आहे, कारण धान पिकाचे वारंवार नुकसान होत असते आणि धान पिकाचा हे डबल फसल घेतल्या जात असते। त्यामुळे पीक पाणी पश्चात, पीक कापणी पश्चात, तर त्यामुळे ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस पिकाचं येलो मोजॅकमुळे सोयाबीनचं नुकसान झालं आणि अतिवृष्टी म्हणजे कापूस पिकाचं आणि तूर पिकाचं नुकसान झालं आणि धान पिकाचं देखील बहुतांश वेळा नुकसान झालं। त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे गेले नाही। पण विधानसभा निवडणूक आता लक्षात घेत विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शेतकरी आपल्याला आडवा पाडू शकतो, याचाच विचार करून येत्या 30 तारखेपर्यंत मागे पुढं 8 ते 10 दिवसाच्या कालावधी संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अदा करण्याचे काम हे आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। या संबंधित माहिती पीक विम्याचे अधिकारी यांनी स्पष्ट दिलेली आहे की आम्हाला आदेश दिलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले KYC करून घ्या, कारण KYC मुळे बहुतांश शेतकऱ्यांचे पैसे हे रखडले गेलेले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा, नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।